पाकिस्तान एअरफोर्सच्या आक्रमणानंतर सायंकाळच्या वेळेला विशेषतः रात्रीच्या वेळेला जी शहरं ब्लॅकआउट मध्ये जातात त्यात चंदीगड सुद्धा आहे। चंदीगडच्या उपराज्यपालांनी एक आवाहन केलं की स्वतःच्या आणि देशाच्या संरक्षणासाठी सज्ज व्हा। सैन्यात ज्याला स्वयंसेवक म्हणून काम करण्याची इच्छा आहे त्यांनी आपल्या नावांची नोंदणी करा। या आवाहनानंतर चंदीगडमध्ये प्रचंड हाहाकार माजला आणि लाखो लोक रस्त्यावर उतरले ती फक्त नोंदणी करण्यासाठी। पाकिस्तान आणि भारत यांच्यात सध्या युद्धजन्य परिस्थिती आहे। त्या पार्श्वभूमीवर सैन्याला लागेल ती प्रत्येक मदत करण्यासाठी मोदी सरकारकडून तयारी केली जाते। पण तुम्हालाही जर खरंच सैन्याला ऐनवेळी मदत करायची असेल तर ती करता येते का? भारतीय सैन्याला युद्ध काळात मदत करण्यासाठी भरती होण्याची प्रक्रिया नेमकी काय असते त्याची सविस्तर माहिती मी तुम्हाला या व्हिडिओत देणार आहे। नमस्कार, मी विशाल, तुम्ही पाहताय story.com। व्हिडिओ सुरुवात करण्यापूर्वी महत्त्वाची आठवण, हे चॅनल तुम्ही सबस्क्राइब केलेले नसेल तर सबस्क्राइब बटन वरती क्लिक जरूर करा। फेसबुक वरही आम्हाला फॉलो करा। भारतीय सैन्याच्या मदतीसाठी प्रादेशिक सेनेची स्थापना करण्यात आली होती, ज्यात स्वयंसेवक स्वतःहून भरती झालेले असतात आणि आतापर्यंत इतिहासात अनेकदा या प्रादेशिक सेनेची ही गरज पडलेली आहे। या आर्मीला देशाची सेकंड लाईन ऑफ डिफेन्स म्हणजे दुसरी संरक्षण रेषा म्हणूनही ओळखलं जातं। खरं तर 1857च्या उठावानंतरच ब्रिटिशांना या आर्मीची गरज पडली होती आणि त्यानंतर वेळोवेळी प्रादेशिक आर्मीचं महत्त्व अधोरेखित होत गेलं। 27 ऑगस्ट 1920 रोजी पहिल्यांदाच तेव्हाचे कमांडर इन चीफ सर चार्ल्स मोनरो यांनी प्रादेशिक आर्मीला कायदेशीर रूप देऊन विधेयक मंजूर करून घेतलं। देशाच्या सुरक्षेसाठी प्रशिक्षित स्वयंसेवक असणं गरजेचं आहे आणि हेच देशाची दुसरी संरक्षण रेषा आहे असं मत तेव्हा मोनरो यांनी मांडलं होतं। स्वातंत्र्यानंतर सुद्धा ही फौज कायम ठेवण्यात आली। 1948च्या कायद्याअंतर्गत या सेनेची स्थापना झाली आणि 9 ऑक्टोबर 1949 रोजी भारताचे शेवटचे गव्हर्नर जनरल सी राजगोपालाचारी यांच्या हस्ते उद्घाटनही झालं। त्यामुळेच 9 ऑक्टोबर हा दिवस आजही प्रादेशिक सेना दिन म्हणून साजरा केला जातो। महेंद्रसिंग धोनी, कपिल देव, खासदार अनुराग ठाकूर, सचिन पायलट यासारखे सेलिब्रिटीही या सेनेचा भाग आहेत। महेंद्रसिंग धोनी आणि कपिल देव या क्रिकेटपटूंना भारतीय सैन्याकडून लेफ्टनंट कर्नल ही मानद रँक देण्यात आली आहे। कॅप्टन म्हणून नियुक्त झालेले अनुराग ठाकूर हे पहिले खासदार आहेत। बीजिंग ऑलिम्पिक मधील सुवर्ण पदक विजेता अभिनव बिंद्रा ही प्रादेशिक सैन्यात मानद कर्नल पदावर आहे। सध्या प्रादेशिक सेनेत सुमारे 50,000 कर्मचारी आहेत, ज्यात ONGC, IOC असे 65 विभागीय युनिट्स आणि इन्फंट्री इंजिनियर बटालियनचा समावेश आहे। इकोलॉजिकल टास्क फोर्स सारखे विशेष युनिट क्लीन गंगा मिशन, वृक्षारोपण अशा पर्यावरणीय प्रकल्पांवर काम करतात। भारतीय सैन्याला प्रादेशिक आर्मीची नैसर्गिक आपत्ती किंवा अचानक उद्भवणाऱ्या परिस्थितीत मोठी मदत होते। देश जेव्हा संकटात असेल, जिथे नागरिकांची सुरक्षा धोक्यात आहे किंवा नागरिकांना आर्मीची गरज आहे, तिथे ही प्रादेशिक आर्मी धावून जाते। प्रादेशिक आर्मीत भरती होण्यासाठी 18 वर्ष वय पूर्ण होणं गरजेचं आहे। 18 ते 42 वयोगटातील स्वयंसेवक प्रादेशिक आर्मीत सेवा बजावू शकतात। कोणत्याही विद्यापीठातली पदवी आणि मानसिक शारीरिक दृष्ट्या तंदुरुस्त असणं यासाठी गरजेचं आहे। या सैन्यात भरती होण्यासाठी अर्ज कसा करायचा तेही मी तुम्हाला या व्हिडिओत सांगणार आहे। यासाठी तुम्हाला ऑनलाईन अर्ज करता येईल, त्याची माहिती सध्या टेरिटोरियल आर्मीच्या वेबसाईट वरती उपलब्ध आहे आणि अर्ज करण्याची अंतिम मुदत सध्या 20 जुलै देण्यात आली आहे। ऑनलाईन परीक्षा पास झाल्यानंतर मुलाखत आणि बुद्धिमत्ता तपासणीसाठी मेल किंवा मेसेजच्या माध्यमातून बोलावलं जाईल। देशभरातील सर्व राज्यात परीक्षा केंद्र उपलब्ध असतील। टेरिटोरियल आर्मीच्या वेबसाईटवर जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे, ज्यात सर्व पात्रता, निकष आणि तुम्हाला भरती होण्यासाठी कोणकोणती कागदपत्र लागतील त्याची माहिती देण्यात आली आहे। परीक्षा आणि मुलाखतीनंतर महिला आणि पुरुषांची स्वतंत्र निवड यादी जाहीर केली जाईल। निवड प्रक्रियेत उमेदवारांना सर्व कागदपत्रांची पूर्तता करावी लागेल। निवड झाल्यानंतर प्रत्येक उमेदवारासाठी 6 महिन्यांचं प्रशिक्षण अनिवार्य आहे। 6 महिन्यांचं प्रशिक्षण घेतल्यानंतर दरवर्षी 2 महिन्यांचं वार्षिक प्रशिक्षण घ्यावं लागेल। प्रशिक्षण आणि सैन्य सेवेत रुजू असताना मुख्य सैन्याला लागू असलेलंच मानधन आणि भत्ते मिळतील। प्रादेशिक सैन्य हे पूर्णवेळ करिअर नसल्याने वर्षातून फक्त 2 महिने प्रशिक्षण घ्यावं लागेल। त्यानंतर आवश्यकता असेल तिथे सैन्याकडून बोलावलं जाईल। प्रादेशिक आर्मीतील ही भरती प्रक्रिया दरवर्षी केली जाते आणि जेवढ्या जागा उपलब्ध असतील त्यानुसार निवड होते। लातूरचा भूकंप असेल किंवा गुजरातमधील नैसर्गिक आपत्तीच्या काळात या सैन्याचा आतापर्यंत वापर करण्यात आला। याशिवाय 1947-48 ला पाकिस्तान सोबतच्या युद्धात, नंतर चीन सोबत 1962च्या युद्धातही या आर्मीचा वापर करण्यात आला।
1965 आणि 1971च्या पाकिस्तान युद्धातही चेक पॉइंटवर कर्तव्य बजावणे, शस्त्र भांडारावर पहारा देणे अशी कर्तव्य प्रादेशिक सैन्याने बजावली। कारगिल युद्धात सुद्धा लॉजिस्टिकल सपोर्टसाठी हे सैन्य अत्यंत महत्त्वाचं ठरलं होतं। केंद्र सरकारने सेना प्रमुखांना पाकिस्तान सोबत युद्ध झाल्यास प्रादेशिक सैन्याचा वापर करण्याचे अधिकार दिलेत। तुम्हाला ही पार्ट टाइम सेवा देण्यासाठी स्वयंसेवक म्हणून भारतीय सैन्यात जाण्याची किंवा यापुढे भविष्यात कधीही सैन्यासोबत जोडला जाण्याची इच्छा असेल तर 12 मे पासून जी अर्ज प्रक्रिया सुरू होतीये त्यात सहभाग घेऊ शकता। हा अर्ज भरण्यासाठी 500 रुपये शुल्क आकारलं जाते। इस्रायल सारख्या देशात प्रत्येक नागरिकाला सैन्य प्रशिक्षण अनिवार्य आहे, त्यामुळे तो देश छोटा जरी असला तरी सैन्य शक्ती अत्यंत मोठी आहे। भारतासारख्या देशातही प्रादेशिक सैन्य सामान्य नागरिकांना सैन्यात जाण्याची संधी देतात। व्हिडिओ आवडला असेल तर पुढे शेअर जरूर करा, चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका।